तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. आजची सुंदर संध्याकाळ सुरू करण्यापूर्वी स्वागत करूया आपल्या जजेसचं. स्वप्नील जोशी आणि अश्विनी काळसेकर. खूप चुकलोय आपण कुठेतरी. एंट्री चुकली काय? खूप काहीतरी है ना, निलेश साबळेची वाक्य आहेत ना. चायला आम्हीच आमचं स्वागत करतोय. साबळे कुठे आहेत? साबळे अरे बजा सो दिस इज युअर एंट्री. मी ऑलरेडी उभा असणार आणि मी तुम्हाला क्यू देईन की आता येत आहेत स्वप्नील सर आणि अश्विन मॅम, मग तुम्ही यायचं सर. ओके, खूप मेहनत घेतली. अरे माझ्या मित्रा, मग तू का आलास इकडून? नाही तिकडे काय सगळे बँडवाले रेडी होते, तर तुम्ही हेअरस्टाईल वगैरे सगळी चालू होती, म्हटलं तुमच्या एंट्रीची मी प्रॅक्टिस करतो. व्हेरी गुड, शो सुरू झालाय. आणि मी आत्ताच सगळ्यांचं स्वागत पण केलंय. तू पटकन सूत्र हाती घेतली नाहीस तर मला अँकरिंग येतच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अश्विनी काळसेकर आणि स्वप्नील जोशी यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात स्वप्नील काळसेकर, अश्विनी जोशी यांचं. सगळं चुकलेलं आहे, प्लीज तुम्ही बसा, समजून घ्या मला प्लीज. जोरदार टाळ्या दोनही परीक्षकांसाठी. गेली 6 पर्व फुवाईफू तुम्हाला अविरतपणे हसवत आलेला आहे आणि या 7व्या पर्वाचा आज आहे महाअंतिम सोहळा. तर तुमच्या सगळ्यांचं सेंटर फूड फुवाईफू टोल फ्री कॉमेडी पॉवर बाय फेम टर्मरिक हर्बल बीचच्या महाअंतिम सोहळ्यात मी डॉक्टर निलेश साबळे अतिशय मनापासून स्वागत करतो. म्हणजे या पर्वात सुद्धा आमच्या सगळ्याच जोड्यांनी तुम्हाला भरभरून हसवलेलं आहेच. 6 जोड्यांना घेऊन या पर्वाचा हा प्रवास सुरू झाला आणि त्यातल्या 5 जोड्या आजच्या महाअंतिम फेरीमध्ये येऊन पोहोचलेल्या आहेत. आता बघायचंय, सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की महाविजेता 7व्या पर्वाचा कोण ठरणार आहे. या पर्वात सगळ्याच जोड्यांनी वेगवेगळे विषय हाताळले, तुम्हाला हसवलं, तुमचं मनोरंजन केलं आणि पोपटपंचीनं तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी आपण वाजवून त्यांना शुभेच्छा देऊयात आणि जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात फुवाईफू ब्रास बँडचं. आणि सगळ्यांचं कौतुक तर मी नेहमीच करत असतो, पण आज मला त्या 2 माणसांचं कौतुक करायचंय खरं तर, जे आमचं फार कौतुक करत असतात. सगळ्या जोड्यांवर महाराष्ट्राने खूप प्रेम केलेलं आहे मंडळी, आणि तितकंच प्रेम केलं परीक्षकांच्या जोडीवर सुद्धा. जोरदार टाळ्या स्वप्नील सर आणि अश्विनी मॅम यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. फुवाईफू हा कार्यक्रम आता फक्त कलाकारांचा राहिलेला नाहीये, तर तो आता सगळ्या महाराष्ट्राचा झालाय. त्यामुळे तुमची जबाबदारी वाढली. आता या जबाबदारीची जाणीव करून देतात ते हे 2 परीक्षक नेहमी आम्हाला. मला एवढंच त्यांच्याबद्दल बोलावंसं वाटतंय की फुवाईफू मधले परीक्षक ही फक्त गरज नसून महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांची त्यांच्यामधून आमच्यावर ठेवलेली ही नजर आहे. तेव्हा देऊयात सरांना आणि मॅडमला मानाची तुतारी. स्वप्नील सर, आणखीन एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि ते मला द्यायचं आहे. बघूयात ते सरप्राईज काय आहे. वाह, क्या बात है, फैंटास्टिक. क्या बात है. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. फुवाईफूचं स्किट आम्हाला मनापासून कळतं, पण स्वप्नील जोशी बोलला की ते बुद्धीकडे वळतं. ओव्हरऑल तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप जास्त वर्क करते. त्यामुळे एखादा ॲव्हरेज वाटणारा पंच पण जेव्हा या जोडीच्या मधनं किंवा तुमच्या माध्यमातून आमच्या समोर येतो तेव्हा तो जास्त एंटरटेनिंग किंवा जास्त फोर्सफुल शॉट नको रे. किती गोड मुलगी होती. काय ह्याची बोली सांगू, काय ह्याची भाषा. तुझ्यामध्ये जे दडलेलं लहान मूल आहे ना, तेच तुझ्यातल्या कॉमेडीला कुठल्या कुठे नेतं.
तोच तुझा टॅलेंट आहे. योग्य जागी देतो टिप्स, टाळ्या आणि हशा. अरे वेडे आहात का तुम्ही? कारण तुम्ही एखाद्याचा जीव घ्याल हसून हसून. हो, अश्विनी ताई, तुम्ही अशाच नटून थटून येत जा. मार्क्स कमी दिलेत तरी खायला तेवढं देत जा. जितके सुंदर दिसता तुम्ही उतना ही दिल बड़ा है दरिया. चूर चूर होते हैं हम जब कहती हो सावरिया. आज आप हमारे सावरिया है. इट वॉज अ झांपर कटिंग ब्लास्टिंग परफॉर्मेंस.